नमस्कार रसिक हो. तुम्हाला प्रश्न पडला असेल, आज यांच्या हातात कुठलंही पुस्तक न दिसता भ्रमणध्वनी कसा काय दिसतोय. काय झालंय, एकेकाळी तुकाराम परमेश्वराला असं म्हणाले होते, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. आज आपण असं म्हणत असतो, जेथे जातो तेथे हा माझा सांगाती. भ्रमणध्वनी हा आपला सांगाती बनलाय. आणि म्हणूनच की काय, या भ्रमणध्वनीच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या समूह माध्यमांमध्ये आपण अखंड वावरत असतो, म्हणजे दिवसाचे 24 तास, व्हॉट्सअप म्हणू नका, इंस्टाग्राम म्हणू नका, युट्यूब म्हणू नका, स्नॅपचॅट म्हणू नका, कितीतरी माध्यम, ट्विटरची टिप्पणी आपल्या कानामध्ये सतत, आपल्या मनामध्ये सतत. आता बघा ना, हे वर्ष सरतंय, 2025 या वर्षाला आपण निरोप देतोय. आणि त्याच वेळेला आपल्याला असं कळलंय की ऑक्सफर्डने 2025 या वर्षाकरिता निवडलेला शब्द आहे रेज बेट. गमतीशीर शब्द आहे, सामासिक शब्द आहे, जो 2 शब्दांपासून तयार झालाय, रेज आणि बेट. रेज हा शब्द मुळात फ्रेंच मधून इंग्लिश मध्ये आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की रेज म्हणजे काय, प्रक्षोभ, मोठ्या प्रमाणावरती क्रोध. आणि दुसरा जो शब्द आहे बेट, BAIT, बेट म्हणजे गळ, आमिष. मासे पकडण्यासाठी नाही का आपण काय करतो की त्या गळाला एखादं आमिष बांधून ठेवतो आणि ते खाद्य खाण्यासाठी म्हणून ते मासे त्या जाळ्यामध्ये अडकतात, किंवा आपण तो जो काही दोर हुक लावून सोडलेला असतो त्याला अडकतात. याला म्हणतात बेट म्हणजे आमिष. आता या 2 शब्दांचा जो सामासिक शब्द तयार झालाय रेज बेट, हे 2 शब्द खरं तर मध्ययुगीन इंग्लिश पासून अस्तित्वात आहेत. पण हा शब्द साधारणतः 2002 पासून अस्तित्वात आहे आणि आता प्रचंड चर्चेत आलाय. गेल्या वर्षभरात याचं योजन फार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचं कारणही तसंच आहे. जर आपण बघितलं तर गेल्या काही वर्षांमध्ये समूह माध्यमांमध्ये आपल्याला हा प्रवाह दिसतोय की मुद्दामून अशी काहीतरी माहिती टाकायची की ज्यातनं चिथावणी मिळेल, ज्यातनं प्रक्षोभ उसळेल. पण हे सगळं कशासाठी, तर आपण जे काही माध्यम वापरतो आहोत किंवा लोकांसाठी आपण त्यातनं जे काही विकतो आहोत त्याच्याकडे लोकांना आकर्षित करून घेण्यासाठी, तिथे म्हणजे या परिभाषेत म्हणायचं तर ट्रॅफिक वाढवण्यासाठी, त्यांना खेचून घेण्यासाठी म्हणून मुद्दामून चिथावण्या पेरायच्या. याला म्हणतात रेज बेट. फारसा काही चांगला नाही वाटत ना हा शब्द. गंमत अशी आहे की 2024 सालासाठी ऑक्सफर्डने जो शब्द निवडला होता तोही फारसा चांगला नाही वाटत आहे. तो होता ब्रेन रॉट. या सगळ्या समूह माध्यमांमध्ये ज्या दर्जाचा हा सगळा आशय आपल्याला वाचायला, पाहायला, ऐकायला मिळतोय, त्यामुळे आपल्या प्रज्ञेचा जो ऱ्हास होतो आहे, त्यामध्ये जे नासणं, कुजणं, सडणं घडतं आहे, त्यासाठीचा शब्द ब्रेन रॉट, जो 2024 सालचा शब्द ठरला. आणि 2025 सालचा जो शब्द आहे तो परत ह्याच्याशीच निगडित आहे, रेज बेट. ज्याला मराठीत आपण काय म्हणू शकतो असं मला काहींनी विचारलं तर आपण रेज म्हणजे जर क्रोध किंवा प्रक्षोभ म्हटलं आणि बेट म्हणजे आमिष म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो की रेज बेट म्हणजे क्रोधामिष. पण काय आहे, असं पण वाटतं ना, काही काही गोष्टींसाठी भाषेमध्ये शब्द कशाला असायला हवेत. त्यातला हा एक शब्द आहे क्रोधामिष, रेज बेट. ऑक्सफर्ड लँग्वेजेसचे जे अध्यक्ष आहेत, प्रेसिडेंट कॅस्पर ग्रॅथवोल, त्यांनी याच्याविषयी जी टिप्पणी केली आहे ती फार मार्मिक आहे. ती त्यांच्याच शब्दात आपण ऐकूया. वेअर लास्ट इयर्स चॉईस ब्रेन रॉट कॅप्चर्ड द मेंटल ड्रेन ऑफ एंडलेस स्क्रोलिंग, रेज बेट शाइन्स अ लाइट ऑन द कंटेंट पर्पजफुली इंजिनियर्ड to spark outrage and drive clicks, and together they form a powerful cycle where outrage sparks engagement, algorithms amplify it, and constant exposure leaves us mentally exhausted. These words don't just define trends, they reveal how digital platforms are reshaping our thinking and behavior. मला वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्या माध्यमांमध्ये आज आपण वावरतो आहोत,
ही सगळी माध्यमं आपण वापरतो आहोत, पण यांचा आपल्या आयुष्यावर, आपल्या विचारसरणीवर, आपल्या वर्तनावर काही परिणाम होतोय. आपण यातनं क्रोधाची आमिष पेरायची का यातनं स्नेहाची आमिष पेरायची हे आपल्यावर अवलंबून आहे ना. गोधडीच्या माध्यमातून आम्ही सगळे अक्षरधर्मी हाच तर प्रयत्न करत असतो आणि हाच प्रयत्न करत राहू. कारण का? चिथावणं, प्रक्षोभाला आणणं आणि त्यातनं लोकांचा गैरवापर करून आपले हेतू साध्य करून घेणं, आपल्या सत्ताकांक्षा असतील किंवा आपल्या व्यावसायिक आर्थिक महत्वाकांक्षा असतील त्या साध्य करून घेणं हे फार सोपं आहे. पण आज या सगळ्या बाजारात ज्याला उठाव नाही तो म्हणजे स्नेहभाव, अक्षर अशा तत्वांवरची, मूल्यांवरची श्रद्धा. या सगळ्या गोष्टी, हा सगळा स्नेह, हे आमिष आम्ही तुमच्या समोर सतत घेऊन येतोय. हे आमिष तुम्हाला कुठेतरी गोधडीकडे वळवोच, पण त्या पलीकडे जाऊन गोधडीच्या आणि अक्षरधर्मीच्या माध्यमातून आम्ही ज्या मूल्यांचा आणि तत्वांचा जागर मांडलाय त्या मूल्यांकडे आणि तत्वांकडे आपल्या सगळ्यांची दृष्टी वळो, आपल्या सगळ्यांची वृत्ती वळो. 2024 आणि 2025 या वर्षांमध्ये ऑक्सफर्डच्या माध्यमातून निवडले गेलेले हे शब्द आपल्याला धोक्याचा इशारा देत आहेत. आता तरी हा इशारा ओळखूया आणि 2026 या नवीन वर्षाचं स्वागत करताना गोधडीप्रमाणेच थोडं जुनं, थोडं नवं आणि त्यातून अक्षर काही निर्माण करण्याचा, गुंफण्याचा, स्नेहाच्या बंधनामध्ये आपल्या सगळ्यांना एकत्र घेऊन ही ऊब अनुभवण्याचा प्रयास करूया. अक्षरधर्मीच्या गोधडी वाहिनीतर्फे सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या नववर्षात क्रोधामिषाकडून स्नेहामिषाकडे प्रवास करूया.